नमस्कार, मी वैद्य स्नेहा वनमोरे, श्री विश्वायू क्लिनिक, सिंहगड रोड, पुणे. गेले 15 वर्ष झाले मी इथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. माझी स्पेशालिटी म्हणजे इन्फर्टिलिटी, थायरॉइड, ओबेसिटी आणि यासारखे विविध आजार, स्किन डिसीजेस आहे, पचनाशी रिलेटेड जे काही आजार आहेत, या सगळ्या गोष्टींवर मी आयुर्वेदिक उपचार करत असते विथ पंचकर्म. आज आपण बोलणार आहोत इन्फर्टिलिटीवर. तसं बघितलं तर प्रगती खूप झाली आहे, इन्व्हेस्टिगेशन खूप आहेत, फर्टिलिटी सेंटर जागेजागेवर झाले आहेत. पण हे का होतंय? ह्या कारणांचा आपल्याला मागोवा घ्यायलाच हवा. तर इन्फर्टिलिटी म्हणजे काय? हे आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया. लग्नाच्या नंतर जर पहिल्या 1 वर्षामध्ये जर मूल बाळ झालं नाही, तर त्याला आपण इन्फर्टिलिटी असं आपण म्हणतो. ही प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय? की एक मूल होतं, पण त्यानंतर काही कारणास्तव मूल होत नाही. तर ही सेकंडरी इन्फर्टिलिटी. यामध्ये कारणांचा जर आपण विचार केला, तर कारणांमध्ये मोस्टली आता सध्याची जी काय लाईफस्टाईल सुरू आहे, तर ते एक मेन कॉज आहे. याशिवाय हे तर आहेच आहे, पण याशिवाय आणि एक बेसिक कॉज जो आहे, की जो सर्वात जास्त बघायला मिळतो, तो म्हणजे की लेट मॅरेजेस. आणि मॅरेज झाल्यानंतर पुन्हा प्लॅनिंग बेबीचं होतं, की 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर आम्ही बेबीसाठी प्लॅन करणार. तर ह्यामध्ये 30शी-35शी पर्यंत मुली पोहोचतात आणि ह्यामुळे जे काय इन्फर्टिलिटीचे जे काय पेशंट आहेत, तर ते वाढत जातात. बेसिक कारण आपण 2 बघितलेत आणि तिसरा एक मेन कॉज म्हणजे सध्याचं जी काय लाईफस्टाईल आहे, त्यामध्ये जे काय चुकीचं खाणं किंवा राहणं जे आहे, उशिरा उठणं, उशिरा झोपणं, व्यायामाचा अभाव, शिवाय आता मार्केटमध्ये जे पण काय अन्न येतंय त्यावर मोस्टली पेस्टिसाइड आहेत, तर त्यामुळेही हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे इन्फर्टिलिटी होते. सेकंड कॉज म्हणजे सध्या मार्केटमध्ये जे काय दूध येतंय, तर त्या गाई म्हशींना जे काय इंजेक्टेबल दिले जातात हार्मोनल, तर त्या हार्मोनल इंजेक्टेबलमुळे इकडे मुलींचे पिरियड्स इरेग्युलर होतात, इम्बॅलन्स होतो हार्मोनल आणि इन्फर्टिलिटी सारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागतात. हे बेसिक कॉज झालेत. आता अॅनाटॉमिकल कॉज. अॅनाटॉमिकल कॉज म्हणजे काय? की जे काय गर्भाशय सांगितलं आहे, तर त्या गर्भाशयाच्या ठिकाणी काहीतरी विकृती येणं, याला हा आपण अॅनाटॉमिकल कॉज म्हणू शकतो. मग तिथं की फायब्रॉइड असणं, पीसीओडी सारखे आजार असणं किंवा ट्युबल ब्लॉक असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काय आहे की हा इन्फर्टिलिटी हा अॅनाटॉमिकल कॉज एक आपण कन्सिडर करू शकतो. तिसरा फिजिओलॉजिकल कॉज. तर स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर फक्त गर्भाशयाशी रिलेटेड संप्राप्ती किंवा गर्भाशयाशी रिलेटेड जे काय मी अॅनाटॉमिकल कॉजेस सांगितले, ते कन्सिडर करणं एवढंच नसून, तर शारीरिक व्याधी आणि कुठल्या आहेत त्याही बघणं गरजेचं असतं. जसं की साधा प्रतिशय. प्रतिशय म्हणजे सर्दी असणं. सर्दी जरी असली तरी तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. आम्लपित्त. आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी. ॲसिडिटी असेल तरीही तुम्हाला कन्सीव्ह होत नाही, कारण एक्सेसिव्ह पित्त हे बॉडीमध्ये वाढलेलं असतं. त्यामुळे काय होतं, फक्त बॉडीमध्येच ते पित्त वाढत नसतं, तर जे काय व्हजायनल पार्ट आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हे पित्त जे आहे म्हणजे उष्णता जी आहे शरीरातली ही वाढलेली असते, की त्यामुळे कन्सेप्शन हे होत नसतं. शिवाय IBS सारखे व्याधी. IBS म्हणजे आव पडणं, बोलीभाषेमध्ये आव पडणं असं म्हणतात. जर तुमचं मलप्राकृत नसेल, तर त्यामुळेही कन्सीव्ह होणं हे कठीण होत असतं. हे झाले सगळे फिजिओलॉजिकल कॉज आणि ह्या सगळ्या कॉजेसचा महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये विचार करणं हे गरजेचं असतं आणि हे कॉज तुम्ही जर ट्रीट केले, तर तुम्हाला कन्सीव्ह व्हायला खूप मदत होत असते. आणि एक कारणाचा आपण यामध्ये विचार करू शकतो, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. अनएक्सप्लेन म्हणजे काय? की सगळे रिपोर्ट हे नॉर्मल असतात, सगळे अॅनाटॉमिकल नॉर्मल असतं, म्हणजे सोनोग्राफी केली तरी ती नॉर्मल असते, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. इन्व्हेस्टिगेशन जे काय ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपण करतो, तर ते सुद्धा नॉर्मल असतात, पण तरी सुद्धा कन्सीव्ह होत नाही. तर यामध्ये काय, हे 1/3 अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये हे आपण काउंट करू शकतो. तर ह्यामध्ये मेन कॉज आहे की जर हजबंड आणि वाईफ या दोघांचं जर बॉन्डिंग नसेल, मनाचं जर संधान नाही झालं, तर नक्कीच ते बीजाचं पण संधान होत नसतं आणि तिथं कन्सीव्ह होणं हे कठीण असतं. आणि दुसरं मेलच्या बाबतीत जर बोलायचं झालं की ह्यांच्यामध्ये कॉजेस काय, तर स्पर्म काउंट कमी असणं किंवा त्याच्यात अॅनाटॉमिकल काहीतरी चेंजेस असणं, ह्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात. शिवाय परफॉर्मन्स एन्झायटी हे पुरुषांच्या बाबतीत बघायला मिळतं, की त्यामुळेही कन्सीव्ह होणं हे कठीण होत असतं. गर्भधारणेसाठी महत्त्वाचे घटक कुठले? तर याचं जर उदाहरण ह्यामध्ये सांगायचं झालं, तर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. जसं एखादं शेती करणारा जो असतो, तर जमीन
प्रॉपर लागते, बीज प्रॉपर लागतं, त्याला पाणी, खत पाणी जे घालणं असतं ते व्यवस्थित असेल तर ते बीज अंकुरित होतं. सेम तसंच आपल्या बॉडीमध्ये असतं. ऋतू आपण हे 2 पार्टमध्ये बघणार आहोत. फर्स्ट जो शारीरिक आहे तो म्हणजे फर्टाईल पिरियड, ओव्युलेशन पिरियड, जो की सगळ्यांना माहिती असतो की 14व्या दिवसापासून ते 18व्या दिवसापर्यंत हा जो आहे हा ओव्युलेशन पिरियड आहे आणि ह्या दरम्यान जर कॉन्टॅक्ट ठेवला तर नक्कीच कन्सिव्ह होण्यास मदत होते. दुसरा जो पार्ट मी बोलले तो आहे निसर्गातील ऋतू. तर निसर्गातील ऋतू जर म्हटलं तर मार्गशीर्ष महिन्यापासून तर ते वसंत ऋतूपर्यंत हा जो पिरियड असतो तर हा हेल्दी सीझन म्हणून आयुर्वेदाच्या दृष्टीने काउंट होतो. तर ह्या पिरियडमध्ये आपलं शरीर हे हेल्दी असतं. आपलं शरीर हेल्दी म्हणजे बीज हेल्दी. सो जे काय कन्सिव्ह होणार आहे तर ते बेबी जे आहे ते पण हेल्दी असंच होणार असतं. क्षेत्र म्हणजे हे पण आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. क्षेत्र म्हणजे गर्भाशय हे लोकल पार्ट आणि सार्वदेहिक म्हणजे संपूर्ण शरीर. लोकली जे काय गर्भाशयाचं मगाशी मी कारणांमध्ये एक्सप्लेन केलं की गर्भाशयाच्या ठिकाणी जर कुठली विकृती नसेल, फॅलोपियन ट्यूब प्रॉपर असेल, ओव्युलेशन प्रॉपर होत असेल, बीजाच्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या PCOD सारखे आजार नसतील, ओव्युलेशन प्रॉपर होत असेल तर हे गर्भाशयाशी रिलेटेड गोष्टी झाल्या. आणि सार्वदेहिक क्षेत्र ते पण कारणांमध्ये मगाशी एक्सप्लेन केलं की सार्वदेहिक व्याधी जे काही मी मगाशी सांगितले, आम्लपित्त आहे, IBS आहे, प्रतिशय आहे, ज्वर आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या जर नसतील तर कन्सिव्ह व्हायला हा मदत होत असतं. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि आता अंबू जर आपण म्हणलं तर अंबू याच्यामध्ये सार्वदेहिक शरीराचं पोषण, जर तुमचं पोषण हे प्रॉपर असेल तर जे काय रसापासून रक्तापर्यंत जे काय धातू सांगितले आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू हे आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे. जर याचं पोषण प्रॉपर झालं तर कन्सिव्ह व्हायलाही छान मदत होत असते. अंबूमध्ये जर विचार करायचा झाला तर सार्वदेहिक पोषण जे काय सांगितलेलं आहे आपल्या शरीराचं त्याचा ह्यामध्ये विचार केला जातो. रस ते शुक्र असे 7 धातू आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. जर ह्या 7ही धातूंचं पोषण प्रॉपर असेल तर तुम्हाला कन्सिव्ह व्हायलाही छान मदत होत असते. बीजाचं एक्सप्लेनेशन हे 2 वेळेस झालेलंच आहे की PCOD नाहीये, ओव्युलेशन प्रॉपर होत आहे, प्रत्येक 14व्या दिवशी बीज फुटतंय. ह्या जर कंडिशन वाईज सगळ्या गोष्टी चाललेल्या असतील तर नक्कीच कन्सिव्ह व्हायलाही मदत होत असते. मगाशी कारणांमध्ये एक सांगितलं की 30-35 नंतर कन्सिव्ह होण्याचा विचार करतात मुली. तर ह्यामध्ये होतं काय की म्हणजे मुलं मुली दोन्ही पण, मेल फिमेल दोन्ही पार्टनर, तर ह्यामध्ये होतं काय 30 आणि 35, 30-35 हा जो आहे तर हा वाताचं वय सुरू झालेलं असतं. तर वात हा क्षरण करणारा, कमी करणारा, शरीरातल्या सगळ्या गोष्टी कमी करणारा असा हा सांगितलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरातली हा वात कंट्रोल करत असतो. म्हणजे वायुस्तंत्र यंत्र धरा असं आयुर्वेदामध्ये याचं श्लोकात वर्णन आलेलं आहे. तर कन्सिव्ह जरी झाल्या तरी पण काय होतं की वाताचं वय हे असल्या कारणाने ते अबॉर्शन हे होत असतं किंवा जे काय आता मुलांमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात तर हे वाताच्या वयामध्ये तुम्ही कन्सिव्ह होण्याचा प्लॅन करतात, त्यामुळे ह्या गोष्टी पुढे चालून तुमच्या समोर येतात. ही एक गोष्ट झाली. आणि जे काही मी मगाशी बोलली की मुलांमध्ये चिकित्सामध्ये जर बोलायचं झालं तर आपण हे तीन पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकतो. पहिली औषधी, दुसरं पंचकर्म आणि तिसरा पार्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये योग, प्राणायाम आणि तुमची जी काय जीवनशैली आहे सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत हे चेंज करणं हे गरजेचं असतं. औषधी उपाय काय करावे, ह्यामध्ये पोटातनं औषधं कुठले घ्यावे. मगाशी मी एक्सप्लेन केलं की डिसीज वाईज काय आहे इन्फर्टिलिटीचा कॉज, त्या कॉजनुसार ही ट्रीटमेंट चाललेली असते. समजा जर IBS असेल म्हणजे बोलीभाषेत म्हणायचं झालं तर आव पडणं, पोटाची तक्रार असणं, या जर गोष्टी असेल तर पहिले त्या गोष्टीवर जर आपण ट्रीटमेंट केली तर नक्कीच कन्सिव्ह होण्यास मदत होते. शिवाय आम्लपित्त जे काय मी सांगितलंय, आम्लपित्त जर आपण ट्रीट केलं तर कन्सिव्ह व्हायलाही नॅचरली मदत होत असते. जर स्पर्म काउंट कमी असेल तर त्यानुसार ते ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. औषधींमध्ये आपण कुठले औषधी द्रव्य यूज करू शकतो तर यामध्ये गुडुची, सत्व, शंख, शतावरी, अश्वगंधा, शुक्रशोधन गण ह्यासारख्या गोष्टींचा यूज करून नक्कीच कन्सिव्ह होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. पंचकर्मामध्ये यामध्ये 5 कर्म इन्क्लुडेड असतात, सो याला पंचकर्म असं म्हणतात. तर यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती, नस्य यासारख्या गोष्टींचा जर आपण उपयोग केला तर नक्कीच कन्सिव्ह व्हायला मदत होते. यामध्ये वमन हा जो एक प्रकार पहिला मी सांगितला तर वमनामुळे
जे काय दोष आहेत बॉडीतले, तर रिज्युनेशन जे काय आहे बॉडीचं ते खूप छान होत असतं आणि कन्सीव्ह व्हायला मदत होते. उत्तरबस्ती स्पेसिफिकली जी काय आहे ती स्त्रियांमध्ये केली जाते की ह्यामुळे गर्भधारणा जी आहे किंवा गर्भाशयाची धारण शक्ती यामध्ये वाढत असते. सो ही उत्तरबस्ती आपण करत असतो. यामध्ये फॅलोपियन ट्यूबचे जे काय प्रॉब्लेम्स असतील म्हणजे जर ट्यूबल ब्लॉक असेल तर त्यामध्ये ते ओपन करणं किंवा फायब्रॉइड असेल तर ते कमी करणं किंवा गर्भाशयाचं अस्तर जास्त आहे, कमी आहे, यानुसार ते वेगवेगळे औषधी काढे किंवा तेल, तूप हे यूज करून आपण उत्तरबस्ती ही छानपैकी करू शकतो. नस्याचाही छान उपयोग ह्यामध्ये होत असतो. तर नस्य म्हणजे काय, नाकाने जे काय आपण औषधी तेल किंवा काढा किंवा स्वरस जे देतो तर त्याला नस्य असं म्हणतो. ह्याने उपाय असा होतो की स्टिम्युलेशन हे एक प्रकारे मिळतं गर्भाशयाच्या ठिकाणी आणि कन्सीव्ह व्हायलाही मदत होत असते. थँक्यू.